सो आपली गणपतीची साफसफाई ऑलमोस्ट डन झालेलं आहे. क्लिनिंग वगैरे सगळं केलेलं आहे. विंडोच्या काचा वगैरे सगळ्या पुसलेल्या आहेत. फक्त ते झाडं लावायची बाकी आहेत. बाकी लादी वगैरे पुसायची बाकी आहे. ऑलमोस्ट डन. अजून 1-2 तासामध्ये सगळं फायनल होऊन जाईल. त्याच्यानंतर मग आपण डेकोरेशनचं काम चालू करू. सो गणपती आपला इथेच बसणार आहे आणि इकडे सगळे आपले जे प्लांट्स असणार तेच आणि छोटं मोठं डेकोरेशन असणार. बाकी लाईट्स वगैरे तर ऑलरेडी आहे. ते एकदम आपलं सिम्पल आणि स्वीट डेकोरेशन असणार. जास्त असं मकर वगैरे टाईपचं नसणार. जो फर्निचर आहे ऑलरेडी आम्ही तोच तसं बनवलं आहे की सगळ्या गोष्टीसाठी यूज होईल. आणि बाकी इकडे मम्मी पप्पा पण क्लिनिंग करत आहेत. पप्पा इकडे झाडांना पाणी घालतात. माळीचं काम पप्पा बोलतात माळीचं काम करतोय मी. आणि इथे छान फुटबॉल चालू आहे. सो काल आम्ही झाडं आहेत ती प्रॉपर लावलेली आणि त्याचा एक फोटो काढून ठेवला आहे. आणि आता ही जी ऑडिशन घेतोय की काल जशी लावली होती तशीच न बघता लावायची. बघूया लावू शकते का. अजून तुला चेंजेस करायचे आहेत का काही? बरोबर आहे. चेक करू. नाही बरोबर लागले पाहिजे तसे तरच पास. चेक करूया आपण एकदा. हां फक्त एकच तो झाड होता हा इकडचा वर खाली झाला होता. बाकी सगळे परफेक्ट लागलेत. सो मित्रांनो आम्ही चाललो होता गणपतीच्या पूर्वतयारीसाठी. जे काही सामान आणायचं आहे त्यासाठी चाललो आहे मी ठाणे मार्केटला. वेदांच्या पण घरी 5 दिवसांचा गणपती आहे आणि माझ्या घरी फर्स्ट टाईम गणपती आहे. त्यामुळे थोडी धावपळ होते. सुचेन असं झालं म्हणजे काय करायचं काय समजत नाही. आणि उद्यावर गणपती आलेत. उद्या आज पण येणार आज पण येणार गणपती. माझ्या घरी आज येणार. त्याच्या घरी येणार रात्री. माझ्या घरी येणार उद्या सकाळी. तर आता फटाफट जाऊन मार्केटमध्ये काय हार फुलं वगैरे ते सगळं राहिलेल्या गोष्टी आणायच्या आहेत. बाकी तर कालच आणलेली आहेत सगळी. तर आता आपण जाऊ पटापट. ब्लॉग चालूच आहे ना. सो आपल्याबरोबर आता निशांत पण आलाय. खास आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी आलाय आणि त्याला आपण मार्केटमधून पिक केलं आहे. आणि आता सगळं शॉपिंग वगैरे झालं आहे. अर्धं सामान आपल्या डिक्कीमध्ये पण आहे. आम्ही फटाके घ्यायला आलो आणि वेदांत भाई आपले फटाके घेत आहेत. इकडे कोपरीला आलो आम्ही फटाके घ्यायला. घरी जाऊन आता डेकोरेशनचं काम चालू करायचं आहे. आणि सो फायनली आपलं 90% डेकोरेशन झालं आहे. थोडंसं टचअप द्यायचं बाकी आहे. तर बेसिक डेकोरेशन केलं आहे. तो एक ताट नंतर वजा होईल. पूजा झाली ना तिकडचं ताट वजा होईल. चलो चलो फायनली गणपती बाप्पा मोरया. दीदी बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चल गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. सो मित्रांनो फायनली आपण मूर्ती घरी आणली आहोत आणि अजून आपली प्राणप्रतिष्ठा बाकी आहे मूर्तीची. आणि आपल्याबरोबर निशांत आणि प्रणय सुद्धा आलेत. आणि एकदम असं बेसिक डेकोरेशन केलं एकदम डिसेंट असं.
दोन्ही समयवरती फूल ठेवून घ्या आणि तांदूळ पण त्याच्यात 2 दाणे तांदळाचे टाक. मंगल मूर्ती. करता दुखहर्ता माता विघ्नाशी पूर्वी पूर्वी. जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव. पार्वतीच्या सुता तू रे गणनाथा. जय देव जय देव. जय पांडुरंगा ओ हर पांडुरंगा पांडुरंगा. रखमाई वल्लभा राईचा वल्लभा. माझे माऊलिये निळावर चले माझे माऊलिये. आलिया गेलिया गरुडावर बसोडी माझ्या वैवाई आला दृष्टी पाहे. वेदला माझा वेदला माझा. विश्व ब्रह्माची केले ब्रह्माची केले. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तोच नाहीचा बाईला जर फोटो काढतील हा, ना, टाकतो आता. जर फोटो काढतील ना बाईचा. आता टाकायला चालू. हॅलो बघा आता तुम्हाला युट्यूब ब्लॉग मध्ये फेमस होणार. हा, समज होईल. स्वामिनी. हे बघा वर्क फ्रॉम होम चालू आहे इथे. डेडिकेशन लेवल बघितलं का बघा तुझं टाकणार युट्यूबला. फार फार सुंदर आहे, फार सुंदर ना. आवड्या. कोण अक्षयने काय गेम खेळले तेवढं हे बक्षीस आणले ते ओंकारला भेटून देवा होऊन दे या वर्षी लग्न. आम्हाला बोलवून दे. ओमकार साहेबांचं लग्न होऊन दे यावर्षी. नारळ फुटू दे. आमच्या सोसायटीचा एकमेव धडाडीचा कार्यकर्ता आहे. जय देव जय देव. ओ वारू वारच्या कुरवंट्या वल्लोबा राईच्या वल्लोबा पावे जीवलगा. जय देव जय देव. पूर्वीला आशा हर हर तल्लीन झाला मज पंकज लेशा. कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी. गंडस्थल मद मस्तक झूले शिशिब्या. विनती से उदळाना श्रुतिकंठा नीळा. नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम राम सद्रो. नारदाने रचलेले गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती भाई आला खरंच की. आम्हाला वाटला गिटार बिटार घेऊन येणार भाई.
स्वाती ओवाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा वे जीव लगा जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कंठाई वल्लोभा राईच्या वल्लोभा पावे जीव लगा जय विजयमिका. बाप्पांचं विसर्जन करायचं. भर उन्हाळ्यात गणपती बाप्पांना आपल्या घरातून असं घेऊन जायचं नाही. तर बाप्पाचं हे आपल्या घरी पहिलंच वर्ष होतं आणि हे 1.5 दिवस कधी निघून गेले समजलंच नाही. पण मजा आली, म्हणजे एकदम आनंदमय वातावरण होतं आणि सर्व पाहुणे मंडळी पण आली होती, तर फार मजा आली. तर आपण आता बाप्पाच्या विसर्जनाला जाऊया. काकांकडे शरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा रुंझुंटी नूपुरे चरणी गागरिया जय देव ओ जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ने प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव हा थोड़ा ऊपर पकड़ और थोड़ा ऊपर पकड़ हाँ हाथ पकड़ हाँ बराबर आता कसं केलं गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. माटी आहे ना. डॉक्टर बाजूला कोकणातली गावरान मिसळ. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती.